नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपेश. आपल्या सर्वांचं स्वागत करतो यूट्यूब चॅनल भोपणकर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, माझा नवीन चॅनल आहे. मला फारसा काही अनुभव नाही व्हिडिओ बनवण्याचा, परंतु आज मी छोटासा एक प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. खरं तर मी ठरवलं नव्हतं की व्हिडिओ बनवायचा म्हणून, कारण याआधी कधी व्हिडिओ बनवले नाही. त्यामुळं कॅमेरा कसा फेस करतात, कॅमेरा कशा पद्धतीनं पकडतात, कॅमेऱ्याचा अँगल काय असतो याचा काहीही अनुभव नाही आहे मला. परंतु आज एक निमित्त भेटलं मला, की मला असं वाटलं की चला बाबा, आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूया. निमित्त असं आहे की मित्रांनो बघा, थोड्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्या दहीहंडीचा सण येणार आहे दिनांक 16 ऑगस्ट रोजी. आणि या दहीहंडीच्या सणामध्ये बघा, मोठमोठे गोविंदा पथक असतात, यामध्ये सहभागी होतात. मोठमोठे मंडळ आहेत मुंबईमध्ये, गोविंदा पथक आहेत, ते दहीहंडीचं आयोजन करतात. आणि या दहीहंडीमध्ये छोटे मोठे गोविंदा पथकं सहभागी होत असतात आणि खूप मेहनतीनं मित्रांनो यामध्ये सहभागी होतात. आणि 8-8, 9-9 थरांचे मनोरे असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक आपली संस्कृती जोपासण्याचं काम ते करत असतात. मित्रांनो, मुंबईमध्ये बघा मोठे मोठे गोविंदा पथक आहेत, ते असेच 8-8, 9-9 थर लावत नाहीत. त्यासाठी मित्रांनो त्यांना प्रॅक्टिस खूप असते, त्यांचा सराव असतो तितका. दहीहंडीच्या दिवशी नुसतं जाऊन 8-8, 9-9 थर लावता येत नाही, त्यासाठी सराव करावा लागतो. आणि हा सराव 1-1, 1.5-3 महिना चालतो. त्याचप्रमाणे आज मोरया गोविंदा पथक यांचा देखील आजचा पहिला दिवस आहे सरावाचा. आज त्यांचा शुभारंभ आहे, त्यानिमित्तानंच मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आजचा शुभारंभ कशा पद्धतीनं होतो आहे. आज ते सरावामध्ये किती थर लावत आहेत, किती मंडळी या आजच्या पहिल्या दिवशी सहभाग घेत आहेत. कारण थर लावण्यासाठी मित्रांनो मॅनपॉवर असणं खूप गरजेचं आहे. मोठमोठे गोविंदा पथक आहेत, त्यांच्याकडे तितका मॅनपॉवर आहे, त्यामुळे त्यांना ते 9-9, 10-10 थर लावतात. काही गोविंदा पथक 10 थराचा प्रयत्न देखील करतात, काही यशस्वीसुद्धा झाले असतील. मोरया गोविंदा पथक मागील 2-3 वर्षापासून 7 थर लावतात. 8व्या थराचा देखील ते प्रयत्न करतात. मागील वर्षी त्यांनी 8 थराचा प्रयत्न केला होता. यावर्षी मला वाटतं ते 8 थर लावतील असा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना सरावाची खूप आवश्यकता आहे. चला मित्रांनो, दाखवूया आज त्यांचा सराव कशा पद्धतीने होतो आहे. चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, सरावाचा शुभारंभ आज झालेला आहे. आज खरे तर थर लावणार होते, परंतु पाऊस पडल्यामुळं चिखल खूप झालेला आहे, त्यामुळं आज थर लावणं शक्य नाही होणार. कारण चिखलामध्ये थर लावणं खूप कठीण होतं, कारण आजचा पहिला दिवस आहे. सराव नसल्यामुळं ओल्या पायांनी
थर लावणं खूप कठीण होईल, कारण पाय घसरण्याची शक्यता असते आणि एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळं आज थर नाही लावणार. उद्यापासून थर लावायला सुरुवात करतील. उद्या जर पाऊस नसेल तर आशा करूया उद्या पाऊस नसेल अशी, आणि उद्यापासून सरावाला सुरुवात होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.